राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो रिक्षा परवाना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। ऑटो रिक्षांच्या परवाना संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, काय निर्णय आहे? राज्यामध्ये आतापर्यंत 14 लाख परमिट दिले गेले होते आणि प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून रिक्षा संघटना, वाहतूकदारांच्या अनेक संघटना आणि त्याचबरोबर काही पर्यावरणवादी काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या की फार मोठ्या प्रमाणामध्ये हे ट्रॅफिकची समस्या MMR क्षेत्रामध्ये आणि राज्यातील इतर शहरी भागामध्ये आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण पूरक रिक्षा रस्त्यावर नसल्याकारणानं फार मोठ्या पर्यावरणाचा ऱ्हास पण होतो आहे। आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगानं भरपूर ठिकाणी हे बांगलादेशी घुसखोरसुद्धा हे परवानाप्राप्त रिक्षा चालक आहेत असं कळलं। त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केलेल्याच आहेत, परंतु 14 लाख परमिट जर खुले गेले आणि सातत्यानं रोजच्या रोज जर त्यांना परवाने दिले गेले तर निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या या राज्यामध्ये निर्माण होईल आणि म्हणून आम्ही आजपासून म्हणजे 9 मार्च 2026 पासून सगळे परवान्यांना स्थगिती देण्याची भूमिका RTOच्या अधिकाऱ्यांना मी दिलेली आहे। आजपासूनच त्याची अंमलबजावणी होते आणि भविष्यामध्ये सुद्धा गोरगरीब आपल्या महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, ज्या विधवा महिला आहेत त्यांना जे आत्ताच या ऑटो रिक्षाच्या व्यवसायामध्ये उतरले आहेत त्यांना कुठेतरी परमिट पासून वंचित राहू नये त्या म्हणून आम्ही एक SOP बनवतोय। तो SOP आम्ही कॅबिनेट पुढे घेऊन जाऊ आणि भविष्यामध्ये यात सकारात्मक निर्णय ह्या बाबतीत घेऊ। मुंबई उपनगर आणि MMR रिजनमध्ये जेवढ्या रिक्षा परवानाधारक आहेत तेवढ्याच रिक्षा विना परवानाधारक देखील धावतात, बेकायदेशीर पण धावतात। ती संख्या खूप कारवाई केलीच जाईल। जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आहे, पण विदाऊट परमिशन जर कोणी चालवत असेल तर कायदेशीरदृष्ट्या त्यांच्यावर कारवाई केली जाईल। परंतु शेवटी शिस्त हा महत्त्वाचा घटक आहे आणि शिस्त लागली पाहिजे म्हणून RTO डिपार्टमेंट जेवढं शिस्तीसाठी प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करेल आणि बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई करेल। रिक्षांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मात्र त्याला पर्यायी व्यवस्था काय असू शकते? तुम्ही एक पॉट टॅक्सीचं धोरण मोठ्या प्रमाणात, पॉट टॅक्सी आहे, मेट्रो आहे, इनं अनेक पर्यायी व्यवस्था आम्ही ज्या खाजगी काही बसेस आहेत आम्ही नवीन जी नियमावली करतोय त्यामध्ये त्यांचा सुद्धा अंतर्भाव करतोय। त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना वाहतूक सुविधा देण्याचा RTO डिपार्टमेंटचा प्रयत्न। एक राजकीय प्रश्न आहे, विधान परिषद निवडणूक जी आहे, ज्या उर्वरित जागांसाठी जे निवृत्त होत आहेत 9 त्यांची निवडणूक होणार आहे, त्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागेसाठी। त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही आहे, पुरेसं संख्याबळ घेण्यासाठी अन्य पक्षांची मदत लागणार आहे। तुम्हाला जर मदतीची हाक दिली तर तुमचा निर्णय काय असणार? बघा, आम्ही तर सांगितलंय अनाथांचा नाथ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे राज्यामध्ये। प्रत्येकाला ते मदत करण्याची भूमिका त्यांची असते। आमच्याकडे जर मदतीची भूमिका कोणी केली किंवा याचना केली संजय राऊत साहेबांनी तर निश्चितपणे त्यावर ते सकारात्मक निर्णय घेतील। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतोय की जर का शिवसेना ठाकरे गटाकडनं त्यांच्या विधान परिषद उमेदवारासाठी जर का मदत मागितली तर आम्ही निश्चित सकारात्मक विचार करू, असं राजकीय वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई।